माझे भाग्य समजतो. आमचे पत्रकारितेचे गुरु माननीय आप्पासाहेबजी गायकवाड परिवर्तन संस्थांविषयी संस्था ही अशा लोकांना पुरस्कार देत होती, बरोबर. गेल्या अनेक वर्षापासून हे पुरस्कार सोहळे आयोजित करतात आणि कराड असेल, सातारा जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून झाले. खरोखर एकदा आप्पा साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या. तुम्ही ज्यांचं मार्गदर्शन किंवा ज्यांच्या संस्थेची माहिती घ्यायला आलात, ती व्यक्ती असेल, त्यांची संस्था असेल, खूप मोठ्या धीराईनं आणि खूप कष्टाने त्यांनी उभी केली आहे. कारण आम्ही जवळून पाहिलंय. आम्ही जसं सर तुम्ही इन ऑल बघितलं तर आय वॉज वर्किंग एज अ प्रिन्सिपल इन कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल. टिल 22 years I worked there, and after that I selected this reporters field, and now I am on the post of Akhil Bharatiya Patrakar Sangh's district president. So I am working for that also, and best of luck each for that. तुम्ही त्यांचे मार्गदर्शन घेत आहात. सो सरांचं नक्कीच घेण्यासारखं आहे मार्गदर्शन, आणि तुम्ही त्यामधून खूप पुढे जाऊ शकता. आणि हे मला विश्वास आहे, कारण मी जवळून ते पाहिलेलं आहे. बाकी त्यांचे वर्कआउट काय नाही ते. सो थँक्यू सर फॉर गिविंग मी चान्स फॉर पुटिंग फ्यू वर्ड्स इन फ्रंट ऑफ युअर स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच. अन्नपूर्णाची माता सावित्री, माता जिजाऊ या थोर आदर्शाला वंदन करून आज भारती विद्यापीठाचे यशवंतराव मोहिते स्कूल ऑफ यशवंतराव मोहिते स्कूल ऑफ इंस्टिट्यूट मॅनेजमेंट या संस्थेचे MA कॉलेज आहे. त्या कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय भोपरेकर सर, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर ज्या अनेक वर्ष काम करणाऱ्या माझ्या संस्थेमध्ये सल्लागार म्हणून विद्याजी मोरे, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, आणि माझे दुसरे सहकारी जे अनेक वर्ष धार्मिक चळवळीमध्ये काम करतात, सल्लागार म्हणून काम करतात, सचिनजी आडाव, आणि तुम्ही सर्व MA फर्स्ट आणि सेकंड इयरचे सर्व स्टुडंट या बंधूंनो. माझं शिक्षण करण्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. मी BA BEd MA लॉचा माझं तर 66% मार्क आहे. मी 2 दिवस अभ्यास केला. परीक्षेच्या अगोदर 2 दिवस अभ्यास केला. मला इतर नॉलेज हवा आहे. आणि MA चा टॉपरचा विद्यार्थी आहे. सरांनी सांगितलं 8.64 मार्क आहेत मला. पहिल्या दुसऱ्या पहिल्या सेकंड नंबर आहे माझा सर 82 मध्ये. तेव्हा आपण या माझ्या संस्थेला आपण भेट दिली. माझ्याकडे मी काही कुठला असा भाग करतो, माझा वार मी कुठल्या मंत्र्याचा, आमदाराचा, खासदाराचा किंवा कुठल्या मोठ्या माणसाचा वारस नाही. खालून चळवळीत नाही, ग्राउंड आली कार्यक्रम. त्यामुळे माझ्या फार मोठं एखादी संस्था असते म्हणजे एखादी सेवा मला प्रोजेक्ट मोठा मिळाला असं काही नाही. त्यामुळे एक संस्था काढावी. आपण सोशल मीडिया 1990 साली आरकेचा कराड तालुक्याचा अध्यक्ष, सलग 25 वर्ष मी आरकेचा कराड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम केले. गोरगरिबाच्या झोपडीपर्यंत जाऊन आवाज, महिलांच्या अत्याचार, गरिबांच्या अत्याचार, योजना असतील, बापुलीच्या योजना असतील, संजय गांधी योजना असतील, विडोच्या महिला त्यांना पेन्शनसाठी अनेक प्रयत्न केले. त्यानंतर मी आता सध्या 2 वर्षाचा सातारा जिल्ह्याचा सचिव म्हणून काम करते. मला 2013-14चा तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायण यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार मला मिळालेला आहे. राजश्री शाहू महाराज पुरस्कार मिळाले. आणि आता मला 2013चा मला JB फेस्टिवल मोठा असते सातारामध्ये. मोठं कार्य सातारच्या लोकांना माहिती आहे. तालीम संघाव कार्यक्रम असतो बघा आंबेडकर जयंतीचा, त्याचा पुरस्कारचा मला फोन आलेला आहे. त्यातही मला पुरस्कार मिळणार आहे. तर आपण इथं आलेलं आहे संस्थेत तुम्ही काम करता, म्हणजे तुम्ही इथं शिक्षण शिकण्यासाठी आलेले आहे. MA म्हणजे काय? तुम्ही जन्म म्हणजे जन्मापासून जे मृत्यूपर्यंत यामध्ये अभ्यास आहे. आणि ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती राज्यपालपर्यंत म्हणजे संसदेपर्यंतचा प्रोग्राम आहे. तुम्हाला आवाक नॉलेज असलं पाहिजे. सरांनी काय सांगितलं, MA झाल्यानंतरच तुम्हाला समाजसेवा करायचं काही नाही. आपण ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो त्याच्यासाठी आपण काहीतरी लागतोय, त्याचं काहीतरी देणं लागतोय आपल्या कुटुंबासाठी.
त्यासाठी प्रत्येकानं आपण योगदान दिलं पाहिजे. कारण कसं होते आज आताची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ बघतोय. मी चळवळ चालणार कोण? आजही आपल्या भारतामध्ये, देशामध्ये किंवा गावामध्ये आजही लोकांना पावसाळ्यामध्ये अन्न मिळत नाही. आजही लोक पावसाळ्यात बघा तुम्ही, कारण शेताचं मजुरांना काम मिळत नाही. जे मोठे लोक आहेत ठीक आहे, म्हणजे शेतमजूर आहे, गरीब आहे, कष्टकरी आहे, त्यांची अवस्था बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन. आम्ही त्या काळामध्ये 10-15 किलोमीटर पायात चप्पल नसताना आम्ही शाळा शिकवली, येऊन शिकवले, रात्रीची शाळा काम करून शाळा शिकवले. त्यामुळे तुम्हाला संधी आहे, तुम्हाला इतका आवाज म्हणजे हे साथ नाही, टीव्ही आहे, मोबाईल आहे, घर आहे, बंगला आहे, पंखा आहे, सगळं आहे तुम्हाला. माझी विद्यार्थ्यांनी माझ्या आलेलं आहे. मला कसं आहे, मी डायरेक्ट बोलत असतो. माझी विनंती आहे माझ्या माता बहिणी सगळ्या मुली आहेत, ह्या माझ्या मुलीच आहे सगळ्या, माझे भाऊ आहेत, बंधू आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मागच्या दारांपुढे जाऊ नका. मग सर काय, एक्सक्यूज मी, अजिबात नाही. स्ट्रिक्ट राहावा. स्ट्रिक्ट आहे. तुम्हाला माहिती गेल्या वेळेला 5-5 हजार रुपये दंड करून लोक मुलांना एक्झामला बसून दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आता ही संस्था काढलेली आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून भरपूर तुम्हाला काम आहे. एखादा प्रोजेक्ट घेऊ शकतो, तो त्यासाठी तुम्हाला राबावं लागेल, काम करावं लागेल. आपण ज्या क्षेत्रामध्ये, आपण कुठल्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय, त्या क्षेत्रामध्ये ट्रस्ट पाहिजे. मी सांगितलं मी एमएडब्ल्यूला, मी सरळ सांगितलं मी एमएडब्ल्यूला मी कष्ट करून माझं मेरिट